नमस्कार गोड मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक खूप सुंदर आणि शिकवण देणारी गोष्ट. गणपती बाप्पाच्या एका सोहळ्याची गोष्ट. खूप पूर्वीची गोष्ट आहे. महाभारत हा महान ग्रंथ महर्षी वेदव्यासांनी रचला असे मानले जाते. पण ही कथा लिहिण्याचे कार्य स्वतः भगवान गणेशांनी केले अशी आख्यायिका आहे. महर्षी वेदव्यास गणपती बाप्पाकडे गेले आणि विनम्रपणे म्हणाले, हे गणनायका, तुम्ही मला महाभारताची महान कथा लिहून घ्यायची आहे. मी जे सांगत जाईल ते तुम्ही लिहाल का? गणपती बाप्पा हसत म्हणाले, मी नक्की लिहील, पण माझी एक अट आहे. तुम्ही ही कथा एकही क्षण न थांबता सांगायची आणि मी ती सलग एकाच वेळी लिहीन. वेदव्यासांनी ही अट मान्य केली. मग लेखन सुरू झाले. वेदव्यास सांगत होते आणि गणपती बाप्पा ती अतिशय एकाग्रतेने लिहित होते. महाभारताची कथा पुढे सरकत असताना अचानक गणपती बाप्पाच्या हातातील लेखणी तुटली. पण वेदव्यासांनी कथा थांबवता येत नव्हती, कारण अट आधीच ठरलेली होती. क्षणाचाही विलंब न करता गणपती बाप्पांनी स्वतःचा एक सुळा मोडला आणि त्यालाच लेखणी सारखे वापरून लेखन पुढे सुरू ठेवले. म्हणून त्यांना एकदंत असे म्हणतात. ज्याचा एक सुळका आहे ज्ञान आणि कर्तव्यासाठी सर्वोच्च त्यागाची प्रतीक. त्यांच्या या त्यागामुळे महाभारताचा महान ग्रंथ पूर्ण झाला. गणपती बाप्पा आणि वेदव्यासांनी हा अद्भुत कार्य एकत्र पूर्ण केले. मुलांनो, ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो? आपण हे शिकलो की एखादे काम आपण स्वीकारले की ते शिस्तीने, एकाग्रतेने, निर्धाराने पूर्ण करावे. मोठे आणि महान कार्य पूर्ण करण्यासाठी कधीकधी स्वतःचा त्याग करावा लागतो. गणपती बाप्पा मोरया. मुलांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या छानशा गोष्टीत. धन्यवाद.